तर नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनासाठी किती खर्च आला आणि काय तयारी करण्यात आलेली आपण बघूया। विधिमंडळ सचिवालय मंत्रालयाच्या विविध भागातील सुमारे 750 अधिकारी कर्मचारी नागपुरात पोहोचलेले। राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यालयीन स्टाफ आणि खासगी सचिव, दोन्ही सभागृहातील आमदारांचे कार्यालयीन स्टाफ आणि पीए, याशिवाय नागपुरात नागभवन तसंच महाराष्ट्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये मुक्काम, जेवण आणि गाड्यांचीही सोय करण्यात आलेली। विधिमंडळ, रवी भवन, नागभवन, मुख्यमंत्री सचिवालयांना जोडणारे रस्ते आणि आसपासच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आलेला। बंदोबस्त आणि सुरक्षेच्या नावाखाली 5575 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आलेले। एसआरपीएफच्या 5 कंपन्या, फोर्स 1 ची तुकडी, 30 बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं तैनात करण्यात आली। शासकीय व्यवस्थेसाठी सर्व विभागांचा मिळून अंदाजे खर्च आहे 70 ते 75 कोटी रुपये। आणि इतका सगळा तामझाम, ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आणि इकडे विदर्भावर चर्चा न झाल्यानं विदर्भातले आमदार मात्र नाराज झालेत। या सगळ्या अनुषंगाने ताजे अपडेट्स घेऊया रजत वशिष्ठ यांच्याकडनं। रजत, नक्कीच विदर्भामध्ये जेव्हा अधिवेशन पार पडतो तेव्हा अपेक्षा असते की विदर्भातील जास्तीत जास्त प्रश्नांना वाव मिळेल, विदर्भातील आमदारांना इथले प्रश्न मांडण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून विदर्भाचे जे काही प्रश्न आहेत किंवा जे एक मागासलेपणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांचे जे मुद्दे असतील त्यांच्याकडे सरकारचं लक्ष जाईल आणि त्या माध्यमातून वैदर्भीय जनतेला न्याय मिळू शकेल अशा अपेक्षेने हिवाळी अधिवेशनाची तरतूद जी आहे ती विदर्भात करण्यात आलेली होती, उपराजधानी नागपुरात करण्यात आलेली होती। विदर्भातील काही मुद्द्यांना अगदी ओझरता हात लावण्यात आलेला आहे आणि सत्ताधारी आमदारांनी नियम 293 अंतर्गत जी सूचना दिलेली आहे त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकल्प जे विदर्भामध्ये गेल्या काही काळात झाले आणि भविष्यामध्ये त्या प्रकल्पांची गती कशी वाढेल या संदर्भातले मुद्दे मांडलेले। त्यामुळे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भ सेंट्रिक, विदर्भ केंद्रित चर्चा होणं जी अपेक्षित होतं ती यंदा झालेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागेल। त्यामुळे विदर्भातले काही आमदार नाराज झाल्याचं देखील समोर आलेलं। धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता एक नजर 100 हेडलाईन्सवर।